नमस्कार टेंभुर्णीकर, कशा आहात सगळे? मजेत ना? तर असायलाच पाहिजे. तर आज आहे आपल्या आम्ही रूम शिफ्ट केली आहे. तर रूम शिफ्ट केल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे आणि आपल्या ब्लॉगिंगचा फर्स्ट डे आहे. तर मी तुम्हाला दिवसभरात जे काही झालं आहे, माझं लाईफस्टाईल रुटीन, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्टार्टिंगपासून स्टार्ट करू. पहिलं तर जे देवघर तुम्हाला मी दाखवलं ते माझ्या मम्मीनं मला घेतलं आहे. म्हणजे तिनं पहिल्यांदा तिच्या घरी घेतलेलं, तर ते मला आवडलं म्हणून मी तिला सांगितलं की माझ्यासाठी पण एक घेऊन ये. एवढे कपडे धुवायचेत आणि आमची वॉशिंग मशीन पण खराब झाली, तर सर्व कपडे मला हाताने धुवायचेत. आणि हा आमच्या बेडरूममधला पसारा, हा सगळा मला आवरायचा आहे. आणि सगळं आवरेपर्यंत काहीच उपयोग झाला नाही. मला परत ते फॅनसाठी सगळं काढावं लागलं. फॅन जोडायला हे आले होते, तर हे सगळं मी क्लीन केलेलं मला परत एकदा ते काढावं लागलं. आणि फॅनची गोष्ट अशी झाली की ते मध्ये कॉलम आहे, त्यामुळं फॅन बसतच नव्हता. तर अजून एक पाईप लागणार होती, तर ते बिचारे 6 मजले चढून खाली गेले आणि नवीन पाईप आणला, तरी पण तो पाईप पुरला नाही त्यांना. मग त्यांनी परत एकदा जाऊन नवीन पाईप आणला आणि आता ते फॅन जोडत आहेत. तर ते फॅन जोडण्यासाठी बेडवरचा पूर्ण पसारा मी आवरलेलं, काहीच उपयोग झाला नाही. ते पूर्ण पसारा आवरून परत ते त्यांनी काढायला लावलं सगळं मला. आणि आता फायनली फॅन बसवून झालेला आहे. हे फॅन खरंच खूप डेंजर काम करून टाकलेलं, तरी पण भीत चालू केलं आहे. फायनली हा चालू झाला आहे आणि चला आता स्वयंपाक पण करायचा आहे. राईस बनवला आहे, पालकची भाजी पण केली आहे. फक्त आता 2 भाकरी करायचे, ते पण शेट आल्यानंतर मी करेन. आणि बाय द वे क्लिनिकला सुट्टी होती आपल्या, काल आज सामान शिफ्ट करायचं होतं, अडून सामान शिफ्ट करायचं बाकी आहे. आणि बाय द वे तुम्हाला माझं डेली लाईफस्टाईल रुटीन बघायला आवडेल का? नक्की कमेंट करून सांगा. ओके, बाय बाय, थँक्यू. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा.